कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। असं कसं चालेल निशी? तुला भूक नसेल पण आपल्याला तुझं बाळ हॅपी आणि हेल्दी व्हायला हवं ना। त्यासाठी तुला टाइम टू टाइम खावं लागेल, हॅपी राहावं लागेल, हो ना? आणि मला सांग, कुठल्या बेबीला त्याची आई अशी रडूबाई असलेली आवडेल? निशी, हे बघ, तू खाल्लं तरच बाळाला बेटर वाटेल ना। चल चल, उठ लवकर, खाऊन घे, चल। डॉक्टरांनी जेव्हा मला ही बातमी सांगितली तेव्हा किती खुश झाले होते सर मी। निशी, मला असं झालं होतं कधी एकदा मी तुम्हाला ही बातमी सांगते। खूप स्वप्न रंगवली होती मी मी तुम्हाला सरप्राईज देणार होते। आपण तिघांनी मिळून ना हा आनंद साजरा करायचा असं ठरवलं होतं आणि मग आपण घरातल्यांना सांगू। पण मी किती कॉल केले तुम्हाला माहितीये? आपल्या बाळाच्या भविष्याची स्वप्न रंगवली होती मी, पण तुम्ही मला एक संधी दिली नाही। मी किती फोन केले तुम्हाला माहितीये, पण सारखे फोन कट करत होता तुम्ही। मला माहितीये तुम्ही बिझी होतात मीटिंग मध्ये, पण 5 मिनिटं नव्हते का माझ्यासाठी? मीटिंग झाल्यानंतर फोन करायचा ना तुम्ही मला। निशी, निशी, तू कोणाशी बोलतेयस? तुझं बोलणं ऐकलं नीरज नाहीये इथे। गेट अप, उठ। निशी, तू ओके आहेस ना? ओवी, तू मला वचन देशील? मी आई होणार आहे ही गोष्ट सरांना कळता कामा नये। काय? हो ओवी, त्यांना जर कळलं तर मी तिथे का आले याचं ते कारण विचारतील आणि ते मला सांगावं लागेल अगं। आणि ते जर त्यांना सांगितलं तर त्यांना खूप दुःख होईल। ते त्यांच्या आईवर पुन्हा रागवतील। असं माझं बाळ माझ्यापासून कोणी हिरावून घेईल का याची मला जशी भीती वाटते ना, असं दुःख त्यांनाही होईल। आणि आता मला त्या दोघांना एकमेकांपासून लांब नाही करायचंय। मला वचन दे, तू त्यांना काही सांगणार नाहीयेस। ओवी, दे ना वचन। तू 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 नाही सांगणार ना त्यांना? बोल ना। हो हो, ओके, मी वचन देते, नीरजला काहीच सांगणार नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।